नागपुर के पूर्व क्षेत्र में लगातार हो रही बिजली कटौती के विरोध में भारतीय जनता पार्टी के महापालिका नेता बाला बोरकर ने ठिया आंदोलन शुरू किया है। बाला बोरकर ने हिवरीनगर स्थित वीज उपकेंद्र पावर हाउस परिसर में ठिया आंदोलन शुरू किया है। नागरिकों को हो रही असुविधा को लेकर वे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड के खिलाफ आक्रामक रूप धारण किए हुए हैं। बोरकर का कहना है कि पूर्व नागपुर क्षेत्र में बार बार बिजली जाने से नागरिक त्रस्त हो गए हैं। गर्मी के इस मौसम में बिजली की इस तरह की कटौती से लोगों का जीवन अस्त व्यस्त हो गया है, लेकिन विभागीय अधिकारी इस मुद्दे पर गंभीर नहीं है। उन्होंने चेतावनी दी है कि अगर जल्द ही स्थायी समाधान नहीं किया गया तो आंदोलन को और तीव्र रूप दिया जाएगा। काल एक दीड महिन्यापासून सतत तीन वेळा दोन वेळा रात्री बेरात्री तीन वेळा लाईन चालल्या आणि लाईन चालल्यामुळं मी प्रत्येकदा यांना वारंवार सांगून यांच्या अधिकाऱ्यांना सांगून ते यांचे जे अधिकारी आहे त्यांना सांगून की प्रत्येक वेळा की बाबा का प्रॉब्लेम आहे, तुम्हाला डीपी लागते तर डीपी सांगा, मी तेवढ्या वरच्या अधिकाऱ्याला पालकमंत्र्याला सांगून तुमची व्यवस्था करून देतो। पण यांच्या अजूनपर्यंत काही हे करत नाही आणि रोज रात्री बेरात्री रात्री तीन वेळा लाईन जाते, दुपारी लाईन जाते, केव्हा बी लाईन जाते। म्हणजे ह्या दोन महिन्यापासून सतत लाईनचा प्रकार सुरू आहे, लाईन बंदचा प्रकार सुरू आहे। आणि मी काल आमदार साहेबाला फोन केला का ह्या तिन्ही मिटिंगा लावा लागते, नाही तर लोक येऊन गेले आहे, त्रासून गेले आहे आणि लोकांमुळे हे लोक त्रासून गेले आहे आणि लोक हे काही पूर्ण काही हा त्याला गौरव मैदान, वर्धमान नगर, रत्नामी नगर, भाऊराव नगर, नंतर दत्तनगर, शाक्तीनगर, हिरवीनगर, पडोळे नगर, गावडे मुल्ला, आपला बगडगंज, बगडगंज कब्रस्तान जो आहे तो एरिया आहे, नंतर हिरवीनगर आहे, देशपांडे लावडे सगळे ह्या एरिया जेवढा पुरा एरिया आहे। काल जाता इथं भागवत कथा होती, भागवत कथा तीनदा बंद झाली कार्यक्रम। हा भागवत कथामध्ये तुमच्याही घरासमोर भागवत कथा होती, तिथे तीनदा लाईन सायंकाळची वेळेत गेली त्या भागवत कथामध्ये। आणि ते रोजच्या रोज लाईन जाणं ते एवढे उपाय आपल्याकडे आता गव्हर्नमेंट बी आहे, गव्हर्नमेंट फंड द्यायला तयार आहे, फंडिंग बी द्यायला तयार आहे, पण हे काम करायला तयार नाही। आणि वारंवार तेच कारण एक झाडामुळं लाईन गेली, झाडामुळं लाईन गेली, हवाधून म्हणून लाईन गेली आणि हवाधून सुरू झाली काय पटकन ट्रिप करून टाकते, लाईन बंद करून टाकते आणि पूर्ण लाईन बंद करून देते। आता उन्हाळा आहे, लहान पोरं बारा आहे, आता शाळेची काही लोकांची एक्झाम चालू होणार आहे, इंजिनियर लोकांची एक्झाम चालू होणार आहे, बाकी लोकांची एक्झाम आहे, 10वी-12वी एक्झाम संपली तरी काय आलं, बाकी लोकांची एक्झाम चालू झाल्या ना आता, तर ह्याचा परिणाम बहुत परिणाम होऊन राहिला आहे। मी यांना हेच बोलून राहिलो का चीफ इंजिनियर बोलवा, समोर बोलणं करू आपण, चीफ इंजिनियर दबता आम्ही उठणार नाही, तुमच्याबरोबर चीफ इंजिनियर येणार नाही।